नमो आदेश. ओम शिव गोरक्ष योगी. गुरुभक्ती योग आपण पाहणार आहोत. गुरुभक्ती योगातील काही अंश आपण इथे पाहणार आहोत. गुरुभक्ती योग म्हणजे आपल्या गुरूंना शिष्याने केलेलं संपूर्ण समर्पण. या गुरुभक्ती योगामुळेच शिष्य पुढे चालून तो ब्रह्मज्ञानी बनत असतो. त्याच पद्धतीने तो स्वस्वरूपाचा अभ्यास करून त्या परमेश्वरासोबत एकरूप होतो. गुरुभक्ती योग म्हणजेच आपल्या गुरूंना, सद्गुरूंना, आपल्या आराध्याला संपूर्णपणे समर्पित होणे. गुरुभक्ती योगाचे 8 प्रमुख भाग पडलेले आहेत. गुरुभक्ती योगाचा अभ्यास करण्याची प्रामाणिक इच्छा ही शिष्यामध्ये असावी. गुरुभक्ती योगामध्येच प्रामाणिकपणा, गुरूंवरील विश्वास याच्यातूनच आणि गुरुसेवेमध्ये त्याची अचल विश्वास आणि श्रद्धा असावी. सद्गुरूंच्या, आपल्या गुरूंच्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतीवर शिष्याची संपूर्ण श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे आणि महत्त्वाचे आहे. जेव्हा माझे गुरु मला जे शब्द देतात, माझे गुरु जे मला विचार समजून सांगतात, माझे गुरु जी कृती म्हणजे जे कार्य करतात, याच्यावरती त्या शिष्याची श्रद्धा असणे खरंच खूप गरजेचे आहे. त्यानंतर म्हणजे गुरूंच्या नामस्मरणाचा जाप करणे आणि त्यांच्या पुढे विनम्रपणे साष्टांग नमस्कार करणे. आपले गुरु जे नामस्मरण जे देतात, ते नामस्मरण प्रामाणिकपणे खूप सुंदररित्या आणि दिलेल्या वचनाप्रमाणे अनुष्ठान पूर्ण करणे, दररोज नामस्मरण करणे, गुरु आज्ञेचं पालन करणे हे प्रथम शिष्याचे परम कर्तव्य आहे. त्यानंतर गुरूंच्या आज्ञेचे पूर्ण आज्ञाधारकतेने पालन करणे. आपले गुरु आपणास सांगतात, ही गोष्ट अशी नाही, ती गोष्ट तशी नाही, ही गोष्ट ह्या पद्धतीने केली पाहिजे, ती गोष्ट त्या पद्धतीने केली पाहिजे. संपूर्ण शिष्याने ह्या गोष्टीचं पालनच केलं पाहिजे. त्यानंतर कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपल्या गुरूंची, सद्गुरूंची सेवा करणे. बरेचसे शिष्य असं करतात की आपण आपल्या गुरुला एखादी वस्तू दान देणार आहोत, दान दक्षिणा देणार आहोत, कुठली तरी वस्तू आपण आपल्या गुरूंना देणार आहोत, परंतु त्याच्या बदल्यामध्ये आपण गुरूंकडून काहीतरी अपेक्षा मनामध्ये धरतो. या गोष्टीमुळे सद्गुरू कधीही प्रसन्न होत नाही, आपले गुरु कधीही प्रसन्न होत नाही. त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांच्या गुरूंचा कृपा आशीर्वाद किंवा त्यांची असलेली आध्यात्मिक ताकद ही तुम्हाला कधीही पूर्णपणाने तुम्हाला पाहिजे ती गोष्ट देऊ शकत नाही. शिष्याने सद्गुरू किंवा गुरु यांच्याबद्दल हा विचार करणे चुकीचा आहे. म्हणजेच गुरूंना कुठली तरी भेट द्यावी, गुरूंना खुश ठेवलं पाहिजे, खाण्यापिण्याच्या गोष्टी असो किंवा वस्तू असो, त्याच्या बदल्यामध्ये गुरु माझं अमुक अमुक कार्य करून देतील, हा विचार संपूर्णपणे चुकीचा असतो. कारण गुरूंचा एकच उद्देश असतो की सगळे माझे मुलं आहेत, त्यांना नामस्मरणाच्या माध्यमातून मी कसा पुढे घेऊन जाऊ आणि त्यांना ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान देऊ आणि स्वस्वरूपाची जाणीव करून देऊ, त्यांना या दुःखाच्या सागरातून कसे पुढे घेऊन जाऊ, एवढाच उद्देश आपल्या गुरूंचा असतो. तसेच दररोज भक्तिभावाने आपल्या गुरूंची पूजा करणे, गुरूंची आठवण काढणे, गुरूंना फोन करणे किंवा गुरूंच्या संपर्कामध्ये राहणे, 100% ह्या सगळ्या कारणाने तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. गुरु दररोज तुम्हाला गुरूंमध्ये काहीतरी नवीन गोष्ट अनुभवायला मिळेल. गुरु जे ज्ञान देतात, गुरु जे शिकवतात, या पद्धतीकडे लक्ष ठेवायचं आहे. गुरूंच्या संपर्कामध्ये तुम्हाला राहायचं आहे. गुरूंची तब्येत कशी आहे, गुरु काय करतात, गुरु आत्ता कुठे आहे, गुरूंना राग कुठल्या गोष्टीचा आलेला आहे, गुरु माझ्यावरती का रागवलेले आहेत, प्रत्येक गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं हे शिष्याचं परम कर्तव्य आहे. यानंतर शरीर, मन आणि संपत्ती
हे सगळं काही अर्पण करून गुरु कार्यासाठी आपण समर्पित राहणं खरंच खूप गरजेचं आहे. शरीराने तुम्ही जर गुरूंचे जर झालात, तर गुरु तुमच्या शरीराच्या माध्यमातून तुम्हाला त्या दैवी शक्तीचा अनुभव देण्यास मदत करतात. तुम्हाला त्या ब्रह्मस्वरूप ईश्वराशी एकरूप होतात. म्हणजे तुमच्या शरीराकडून अशी कसरत करून घेतात की त्याच्याद्वारे मनाचा व्यायाम होतो आणि आपल्या मनाला आणि शरीराला नामस्मरणामध्ये बसण्याची एक खूप सुंदर सवय लागते. आणि संपत्ती अर्पण करून म्हणजे तुम्हाला तुमचं घरदार विकून किंवा सगळं काही दान करून गुरूंच्या चरणावरती बसायचं आहे का? नाही. तुम्हाला ही गोष्ट करायची नाही. परंतु गुरु कार्यामध्ये आपण फुलाची पाकळी म्हणून गुरूंच्या दिव्य कार्यासाठी कशी मदत करू? कारण गुरु जे कार्य करतील, गुरु जे काही त्यांचा मठ उभा करतील किंवा इतर कार्य उभं करतील, ते तुमचंच असेल आणि ते तुमचंच आहे का? जिथे सगळे मुलं म्हणजे सगळे शिष्य गुरूंच्या देखरेखीखाली एकजूट होतात, सगळ्यांचा विचार विनिमय होतो आणि विशिष्ट कार्यक्रम किंवा कार्य केले जातात, ज्याच्यामधून आपली आध्यात्मिक एनर्जी वाढतच असते, परंतु आपल्याला एक चांगला रस्ता सुद्धा आपल्याला मिळत असतो. त्यानंतर गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि त्यांच्या पवित्र शिकवणी ऐकून त्यांचे आचरण करण्यासाठी सद्गुरूंच्या पवित्र चरणांचे ध्यान केले पाहिजे. आपले गुरु त्यांच्या शब्दांमधून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात, कुठली गोष्ट दाखवून देण्याचा प्रयत्न करतात, आपलं आचरण बदलण्यासाठी, आपल्या संसार आणि प्रपंचाच्या सुखासाठी, संसार आणि प्रपंचाच्या आनंदासाठी आपले गुरु आपल्याला कुठल्या कार्यामधून कशा पद्धतीने मार्गदर्शन करून सांगतात, हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि यातूनच आपण पुढे चालायचं आहे. त्यानंतर आपण पाहत आहोत की भक्ती योग हा योगाचा एक स्वतंत्र प्रकार आहे. भक्ती केल्याने माणसाची प्रगती होते, मनुष्य देहाचा नररूपी नारायण बनतो आणि तो भक्ती रूपातून पुढे जात असतो. यानंतर आपण जे पाहत आहोत, जोपर्यंत साधक गुरु भक्ती योगाचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत त्याला ईश्वराशी एकरूपता साधण्याचा आध्यात्मिक मार्गावरती प्रवेश करणे शक्य नाही. प्रथम तुम्हाला काय करायचं आहे? गुरु भक्तीच्या योगासाठी प्रथम तुम्हाला गुरूंनी दिलेल्या नामस्मरण जास्तीत जास्त जाप करायचा आहे. गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने, नियम पद्धतीने तुम्हाला त्याचे नामस्मरण करायचे आहे. तोपर्यंत तुम्हाला ईश्वराशी एकरूपता होणार नाही, एकरूप होता येणार नाही. जोपर्यंत तुम्ही गुरूंनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करत नाही, तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक मार्गामध्ये पाठीमागे राहाल, तुम्हाला पुढे जाता येणार नाही. केवळ तीच व्यक्ती जिला गुरुभक्ती योगाचं तत्वज्ञान समजलेलं आहे, कोणत्या अटीशिवाय त्याने गुरूंना समर्पित झालेला आहे किंवा गुरूंना समर्पित झाल्याच्या भावनेने तो सेवा करत आहे, सर्वस्व तो गुरूंना मानून गुरुचरणावरती समर्पित होतो, अशीच व्यक्ती गुरु कार्यासाठी, गुरु भक्तीमध्ये, गुरु मंत्रामध्ये, गुरु ध्यानामध्ये आणि गुरु सेवेमध्ये पुढे जात असते. जीवनाचं आपले अंतिम ध्येय जे आहे, ते ध्येय म्हणजेच आत्म्याचा साक्षात्कार. म्हणजेच आपल्या आत्म्याचा साक्षात्कार होणे खरंच खूप गरजेचे आहे. केवळ गुरुभक्ती योगाच्या अभ्यासाने तुम्हाला ते प्राप्त होऊ शकते का? तर होऊ शकते. गुरूंचा ध्यास, गुरूंनी दाखवलेल्या सत्याचं ज्ञान, गुरु जे बोलतात कशा पद्धतीने बोलतात, कशा निखळ पद्धतीने ते शिष्याला समजून सांगतात, सत्य ज्ञानाची चाहूल कशी करून देतात, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, हे सगळं आपल्याला गुरुभक्तीच्या योगातूनच प्राप्त होत असतं. गुरुभक्ती हा योग हा खरा आणि सुरक्षित योग आहे. गुरूंच्या सेवेमधून, योग्य गुरूंच्या सेवेमधून, ब्रह्मज्ञानी, योग्य ज्ञानी गुरूंच्या ज्ञानामधून आणि संगतीमधून त्याचा अभ्यास आपल्याला कुठल्याही भीतीशिवाय प्राप्त होऊन शिष्य तिथे घडत असतो. गुरूंची आज्ञा पाळणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे आणि त्यांच्या शिकवणीला जीवनात आचरण आणणे हे गुरुभक्ती योगाचं सार आहे. म्हणूनच गुरुभक्ती योगावरती आपण हा प्रथम भाग बघितलेला आहे. गुरुभक्ती योगावरती आपण गुरूंच्या आचरण कसे आपल्या विचारामध्ये आणायचे आहेत. गुरु आपल्या संसारासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात. गुरु आपल्या वैयक्तिक जीवनावरती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करत असतात.
गुरु आपल्याला प्रत्येक वेळेला एक समजून उमजून सांगून एक सत्याचा मार्ग सांगत असतात. म्हणूनच प्रथम योग जो मी तुम्हाला माझ्या ज्ञानाद्वारे समजून सांगितलेला आहे तो म्हणजे गुरुभक्ती योग. हा गुरुभक्ती योगातील काही अंशाचा भाग आहे. हा आपण प्रथम भाग बघितलेला आहे. म्हणूनच या पद्धतीमध्ये जे कुठले नियम, ज्या कुठल्या गोष्टी मी समजून सांगितलेल्या आहेत त्या योग्यतेने तुम्ही चाललात तर तुम्ही 100% गुरु कृपेचे पात्र बनतात. गुरु हा साक्षात परब्रह्माचा अंश आहे आणि ते असतातच. आपल्या सनातन धर्मामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये एक सांगितलं जातं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणूनच हा गुरुभक्ती योग तुमच्या जीवनामध्ये एक प्रगतीकारक आहे. हा गुरुभक्ती योगाचा प्रथम भाग, यातून तुम्ही खूप काही शिकण्यासारखे आहे. नमो आदेश. ओम शिव गोरख शिव.